रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, घटना आहे 1925 ची. मुंबईमधील विल्सन कॉलेज, त्या कॉलेजमध्ये बी एच्या प्रथम वर्षामध्ये शिकत असणारा एक तरुण, बी एच्या प्रथम वर्षामध्ये शिकत असताना एका चांदण्या रात्री तो मुंबईमधील परळच्या मैदानावर फिरण्यासाठी गेला. पाय मोकळा करण्यासाठी फिरण्यासाठी गेलेला असताना सगळीकडे सामसूम होती, सगळी लोके झोपलेली होती. परंतु एका हॉलमध्ये दिवा पेटलेला होता आणि आतमध्ये कोणीतरी वाचन करत आहे, अभ्यास करत आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. एवढ्या रात्री कोण अभ्यास करत असेल? परंतु त्या रात्री काहीही चौकशी न करता तो तरुण परत गेला आणि दुसऱ्या दिवशी परत चांदण्या रात्री तो तरुण फिरण्यासाठी त्या परळच्या मैदानावर आला आणि आल्यानंतर परत त्याला त्या हॉलमध्ये दिवा दिसला आणि आतमध्ये कोणीतरी वाचन करत आहे हे लक्षामध्ये आलं. आणि मग यावेळी त्यांनी गेटवरच्या चौकीदाराजवळ चौकशी केली की आतमध्ये कोण आहे. त्या चौकीदाराने काही त्याला सांगितलं आणि त्यांनी त्या चौकीदाराच्या मदतीने खिडकीतून आतमध्ये पाहण्याची विनंती केली. चौकीदाराजवळ स्टूल होता आणि तो त्या स्टूलवर उभा राहिला आणि आतमध्ये पाहिलं आणि पाहिल्यानंतर परत उतरणार त्यावेळेस स्टूल थोडा लवंडला आणि त्या स्टूलचा आवाज झाला. त्या आवाजाने आतील जे व्यक्ती होते, जे अभ्यासामध्ये मग्न होते, त्यांची तंद्री तुटली आणि त्यांच्या लक्षात आलं की खिडकीपाशी कोणीतरी आहे. त्यांनी आवाज दिला तोपर्यंत तो तरुण तिथून निघून चालला होता आणि मग त्या आतील व्यक्तीने हाक मारली आणि चौकीदाराला बोलवून घेतलं की खिडकीपाशी कोण होतं. त्यावेळेस त्या चौकीदाराने घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या मुलाला हाक मारण्यास सांगितलं आणि चौकीदाराने त्या मुलाला हाक मारून बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर तो तरुण आला, दार उघडलं आणि त्या तरुणाने आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये जे व्यक्ती अभ्यास करत होते त्या व्यक्तीचं नाव आहे प्रज्ञा सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जो विद्यार्थी तो खिडकीतून पाहत होता त्या विद्यार्थ्याचं नाव आहे मनोहर भिकाजी चिटणीस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटण्यास सांगितलं आणि त्या विद्यार्थ्याला जाणीव होती की आतमध्ये अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच असावेत आणि या उत्सुकतेपोटीच तो खिडकीपर्यंत पोहोचला होता त्यांना पाहण्यासाठी. आणि आता तर प्रत्यक्ष बाबासाहेबांची भेट झाली होती आणि त्या बाबासाहेबांनी त्याला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो तरुण बाबासाहेबांना भेटायला गेला. दुसऱ्या दिवशी भेटायला गेल्यानंतर बाबासाहेबांनी त्याची सर्व चौकशी केली. त्याने त्याचं नाव सांगितलं, गाव सांगितलं आणि पुढे तो तरुण बाबासाहेबांच्या सहवासात राहिला, बाबासाहेबांच्या सहवासात वाढला. त्या तरुणाचे मावस भाऊ कमलाकांत चित्रे हे बाबासाहेबांचे सहकारी होते आणि तो तरुण पुढे बाबासाहेबांनी स्थापन केलेलं औरंगाबादचं जे कॉलेज आहे मिलिंद कॉलेज, त्या कॉलेजचा प्राचार्य बनला. आणि सर्वात विशेष म्हणजे त्या तरुणाने 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांसोबत धम्मदीक्षा घेतली आणि तो तरुण सीकेपी समाजातील होता. सीकेपी म्हणजे चंद्रसेनीय कायस्थ प्रभू आणि त्या समाजातील धम्मदीक्षा घेणारा पहिला व्यक्ती. आणि त्या व्यक्तीचा आज स्मृती दिन आहे. त्यानिमित्त त्यांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. म्हणजे बाबासाहेबांच्या सहवासात आलेला एक तरुण त्याच्या जीवनामध्ये किती बदलाव होतो. महामानवांच्या साधू संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर आपलं जीवन बदलून जातं. ते मिलिंद कॉलेजचे प्राचार्य झालेच, त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव सुद्धा झाले आणि आज त्यांचं नाव इतिहासामध्ये अजरामर झालं. म्हणजे बाबासाहेबांच्या सहवासात आल्यानंतर इतिहास निर्माण होतो. आणि मित्रांनो, ही आठवण सांगण्याचा अजून एक उद्देश हा की आज माननीय बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाश आंबेडकर साहेब यांचा सहवास आपल्या सर्वांना लाभलेला आहे आणि यांचा सहवास आपल्याला लाभलेला असतानाही जर आपण आपल्यामध्ये परिवर्तन करून घेतलं नाही, जर आपण प्रगल्भ झालो नाही, जर आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहिलो नाहीत, तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. कारण येणारा काळ हा भयानक असणार आहे. येणारा काळ हा खाजगीकरणाचा आहे. येणारा काळ हा भांडवलशाहीचा आहे आणि या भांडवलशाहीच्या खाजगीकरणाच्या जगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल,
जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला आपले हक्क व अधिकार शाबूत ठेवावे लागतील. कारण आजही भारतामध्ये इतकी प्रचंड विषमता आहे आणि त्या विषमतेमध्ये आपलं स्थान कोणतं आहे हे ठरवण्याची वेळ आली आहे. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विश्वविक्रम केला दिव्यांचा. इतके दिवे लावले की जगामध्ये त्याचं रेकॉर्ड ब्रेक झालं. त्या दिव्याचं तेल गोळा करण्यासाठी, उरलेल्या दिव्याचं तेल गोळा करण्यासाठी जी रांग लागली, त्या रांगेमध्ये, त्या व्यवस्थेमध्ये आपलं स्थान कुठं आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. जर आज आपण आपलं स्थान, आपली वेळ जर ठरवून घेतली नाही, जर आज आपण आपले हक्क आणि अधिकार ठरवून घेतले नाहीत, जर आज आपण आपलं भविष्य ठरवून घेतलं नाही, जर आपण येणाऱ्या काळामध्ये आपण कोठे आहोत, कोठे राहणार आहोत हे ठरवून घेतलं नाही, जर येणाऱ्या काळामध्ये आपल्या भविष्यातील पिढ्यांचं काय होणार हे जर आपण आज ठरवून घेतलं नाही, तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. कारण ज्या योगीने स्वतःला योगी समजून भगवा कपडा घातलेला आहे, भगवा हा आपला आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. त्या योगी आदित्यनाथने जरी भगवा कपडा परिधान केलेला असला तरी भगवा हा तथागत गौतम बुद्धांचा आहे. तथागत गौतम बुद्धांचं एक नाव भगवा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा सुद्धा भगवा आहे. परंतु आपलाच भगवा झेंडा पांघरून घेऊन त्यांनी जो हा पाखंडाचा बाजार भरवलेला आहे, त्या पाखंडाच्या बाजारामध्ये आपलं स्थान कुठं आहे हे ठरवून घेण्याची वेळ आली आहे. आणि अशामध्ये आपला सर्व समाज हा गुलाम झालेला आहे. आणि आज किमान महाराष्ट्रामध्ये हे समजून घेण्याची क्षमता असणारा एकही नेता नाही. आणि जो एक नेता आपल्याकडे आहे, ज्यांच्याकडे आपण आशेने पाहू शकतो, जे आपलं भविष्य निर्धारित करू शकतात, जे येथील 80% वंचितांचं भविष्य निर्धारित करू शकतात, जे येथील 80% वंचितांचे प्रश्न सोडवू शकतात, असं एकच व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब. मित्रांनो, मी हे केवळ व्हिडिओ पुरतं बोलत नाही. मित्रांनो, मी हे केवळ तुम्हाला आवडावं म्हणून बोलत नाही. माझ्याकडे इतर बोलण्यासाठी भरपूर विषय आहेत, पण मी हेच का मांडत आहे हे लक्षात घ्या. आज आपल्याला जात, धर्म, वंश, पंथ या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. आज वरवर जरी हे भोंदू बाबा, ही जी सनातनी व्यवस्था आहे, हे वरवर जरी असं दाखवत असले की आम्ही धर्मासाठी करत आहोत, परंतु वास्तविक हे धर्मासाठी नसून हे तुम्हाला सर्व गुलाम बनवण्यासाठी करत आहेत. मित्रांनो, जो धीरेंद्र शास्त्री आहे त्याचा गुरु आहे रामभद्राचार्य. यूट्यूबवर पहा तुम्ही, हा रामभद्राचार्य हा इतका विषारी विषमतावादी माणूस आहे. आणि तो रामभद्राचार्य, त्याची सकाळी एक क्लिप पाहिली मी, एक व्हिडिओ पाहिला यूट्यूबला. तो रामभद्राचार्य नितीश कुमारला इतकं नाव ठेवत आहे, ज्या नितीश कुमारने आरक्षणाची मर्यादा वाढवून जवळपास सर्व ओबीसींना, इतर मागासांना त्या आरक्षणामध्ये सामावून घेतलं. परंतु एखादं आयतं कुलीत त्यांना सापडलं आणि त्या क्लिपद्वारे नितीश कुमारावर तो इतकी अभद्र टिप्पणी करत आहे, म्हणजे इतका जळफळाट हे लोक करत आहेत. आपलाच भगवा, जो भगवा गौतम बुद्धांचा आहे, जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, आपलाच भगवा परिधान करून आपल्यालाच गुलाम बनवण्याचं हे षडयंत्र हे लोक राबवत आहेत. म्हणजे एकीकडे धर्माचा वापर, एकीकडे पैशाचा वापर, एकीकडे भांडवलशाहीचा वापर, एकीकडे राजकारणाचा वापर, म्हणजे धर्मसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, शिक्षण सत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता, या 5 सत्तांद्वारे आपल्याला गुलाम बनवण्यात येत आहे. आणि जर आपल्याला या गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर या 5ही सत्ता आपल्याला ताब्यात घ्याव्या लागतील. मित्रांनो, दक्षिणेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियर रामास्वामी यांची प्रेरणा घेऊन तिथला मुख्यमंत्री पदावर बसतो. आणि जिथून ही प्रेरणा गेली, ज्या महाराष्ट्रातून ही प्रेरणा गेली बाबासाहेबांची सगळीकडे, उत्तर प्रदेशमध्ये लाखो करोडो लोक बाबासाहेबांना मानतात, बिहारमध्ये लाखो करोडो लोक बाबासाहेबांना मानतात. तेथील समाज बाबासाहेबांपासून प्रेरणा घेतो, राज्य स्थापन करतो. आणि आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, त्यांचा जन्म जरी महूमध्ये झाला असला तरी बाबासाहेब आंबेडकर हे मूळचे महाराष्ट्राचे. आणि त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा विचार आपल्याला प्रत्येक घरामध्ये रुजवावा लागेल. आणि हा विचार रुजवताना तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण कमी पडलो आहोत हे लक्षात घ्या. मित्रांनो, मी परत एक वाक्य प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे
की एकटे माननीय बाळासाहेब आंबेडकर काही करू शकत नाहीत. ते रोजच प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात जाऊ शकत नाहीत. ते त्यांच्या विचारावर, त्यांच्या कार्यावर ठाम आहेत. ही जिम्मेदारी तुम्हाला सर्वांना घ्यावी लागेल. त्यांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे. त्या सहवासाचा फायदा घ्या, कारण ते आज विचाराने प्रगल्भ असणारे, विचाराची मांडणी, विचाराची बाजू पक्के असणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश पातळीवरील नेतृत्व आहे. परंतु या महाराष्ट्रात जर आपण त्यांना बळ दिलं तर त्याची किंमत संपूर्ण देशामध्ये होईल. हा विचार करा. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.